इराणकडे अजूनही वेळ, त्यांनी शांततेचा मार्ग स्वीकारावा अन्यथा विनाश होईल, डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा. इस्रायल इराण संघर्षामध्ये भाग घेऊ नका अन्यथा लाल समुद्रात अमेरिकी जहाजांवर हल्ला करणार, येमेनमधील हुती बंडखोरांची अमेरिकेला धमकी. इस्रायलमधील शाळा कॉलेज बंद, नागरिकांनी बाहेर पडू नये, युद्धाच्या पार्श्वभूमीवर इस्रायल सरकारचा नागरिकांना इशारा. माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी मतदान सुरू, 3 पॅनेलमध्ये लढत, चंद्रराव कावरे, अजित पवार आणि युगेंद्र पवारांमध्ये रस्सीखेच. मतदारांना प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार कोण विकास करणारे मतदार ठरवतील, माळेगाव कारखाना निवडणुकीसाठीच्या मतदानानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया. निवडणुकीनंतर 45 दिवसातच ईव्हीएमसह सीसीटीव्ही आणि इतर डेटा डिलीट केला जाणार, 45 दिवसामध्ये निकालाला आव्हान द्यावं लागणार, फुटेजचा गैरवापर होत असल्याच्या भीतीनं आयोगाकडून नियमामध्ये बदल. ज्यांच्याकडून उत्तर हवं होतं तेच पुरावे नष्ट करतायत, याचा अर्थ मॅच फिक्सिंग. निवडणुकीचा फुटेज 45 दिवसामध्ये डिलीट करण्याच्या निर्णयावरून राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला पुन्हा घेरलं.